मन माझे डोले रे तुझ्या भजनात, मन माझे डोले रे तुझ्या भजनात, काय देवा जादू आहे तुझ्या या नामात, काय देवा जादू आहे तुझ्या या नामात. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आज प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सत्संगाचा योग जीवनामध्ये प्राप्त होत आहे. आणि आज प्रत्येक भाविक सज्जन जेही ह्या प्रभू परमात्म्याविषयी आपला अनुभव सांगत होते. कारण जीवन जगत असताना भक्तीमध्ये अनुमानापेक्षा अनुभवाला जास्त श्रेष्ठ महत्त्व आहे. म्हणून साधू संत देखील सांगतात की अनुभव आले अंगात त्याची सांगू जगा. कारण जगामध्ये अनुमानाच्या माध्यमातून भरपूर असे संप्रदायाच्या माध्यमातून तर्कवितर्काच्या माध्यमातून भक्ती केली जाते. परंतु नामामध्ये श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी, की अनुभव जगामध्ये श्रेष्ठ आहे. मग आज प्रत्येक वेळी साधू संत सांगत असता की जे जीवन तुला काही अवधीसाठी मनुष्य देहामध्ये तुला अल्प आयुष्य आहे. ईश्वराच्या दृष्टीनं डोळे उघडणं झाकण्या इतपत सुद्धा माझं आयुष्य नाहीये. परंतु आजचा मानव मात्र केवळ त्याला वाटतंय की मी स्वर्ग लोकामध्ये आहे. परंतु वास्तविक पाहता त्याची कहाणी अशी आहे की तो मृत्यू लोकामध्ये जीवन जगतोय. मग मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू म्हणे अवतार, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताची. आयाशो जायगा राजा रंक या फकीर. प्रत्येकालाच ह्या मृत्यू लोकामधून प्रवास आपला कोणत्या ना कोणत्या ठिकाणी संपणार आहे. मग आज असा मनुष्य जगतोय की मी कधी मरणारच नाही ना, असा मरतो की त्याचं आयुष्य कसं जगलं हे त्याला लक्षात सुद्धा येत नाहीये. मग प्रत्येक वेळी ज्या वेळेस भूतलावरती भक्तीविषयी मनामध्ये संभ्रम निर्माण होतात, भक्त मंडळीच्या मनामध्ये अनेक संशयाचे कल्लोळ निर्माण होतात, तर त्यावेळेस समयाला अवतारित होऊन समर्थ सद्गुरूने आपलं प्रगट रूप प्रत्यक्ष परमात्म्याचं मनुष्याच्या देहामध्ये येऊन ह्या भाविक सज्जनांना ते मार्गदर्शन केलेलं आहे. नवीन त्यांचा भवसागर आणि भक्तीचा मार्ग सुंदर आणि सुखकर केलेला आहे. मग आज प्रत्येकालाच वाटतं की आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही, आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही, करशी कशाला वेरा वरवरची बडाई, आहे अमर आत्मा शरीरास मोल नाही. की वास्तविक पाहता आमचा जीवात्मा अमर आहे. आज मनुष्य मात्र सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुका म्हणे नाशिवंतासाठी देवासवे पाडली तुटी. की संपूर्ण जग हे नाशिवंत आहे. जेवढं हे डोळ्यांना दिसतंय ते नश्वर आहे. परंतु आज हे मनुष्य मात्र त्या नश्वर गोष्टी एकत्र करण्यामध्ये तो आनंद शोधतोय. आणि वास्तविक पाहता त्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असताना एक ना एक दिवस त्याचा शरीर मृत अवस्थेत पडतं आणि जीवात्मा मात्र अतृप्त राहतो, उपाशी राहतो. आणि त्याची भूक नेमकी कोणती आहे? मी शरीर सजवण्यामध्ये, शरीर नटवण्यामध्ये स्वतःचं आयुष्य भरपूर असा वेळ देतोय. नवीन प्रापंचिक गोष्टी मिळवण्यासाठी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत
इतका मोठा तो प्रत्येक वेळी हे जीवन जगत असताना त्यावेळेस आज त्याच्या लक्षात येत नाही की मला ह्या मृत्यू लोकामध्ये मला कशासाठी पाठवले, माझा काही क्षणाचा प्रवास आहे. मग वास्तविक पाहता ज्या वेळेस समयाला अवतारित होतात त्या मनुष्य मात्राला आज कळत नाही. आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज आज प्रगट आहेत, अवतारित आहेत. हे निरंकारी मिशनचे संत महात्मे प्रत्येक भाविक सज्जनाला सांगतात की बाबा रे, आम्ही देखील तुमच्यासारखी भक्ती करत होतो, परंतु संत महात्मा आमच्या जीवनामध्ये आला, ज्याने परमात्म्याचं दर्शन घेतलं होतं, अनुभूती केली होती आणि त्याने सहज आम्हाला हाताला धरून सत्संगमध्ये नेऊन बसवलं. आणि आमच्या जीवनामध्ये ज्या भक्तीसाठी, त्या परमात्म्यासाठी आम्ही वियोग करत होतो, उपवास करत होतो, तप करत होतो, जप करत होतो, तो परमात्मा सद्गुरूच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार झाला आणि तो भक्तीचा मार्ग सुखकर झाला. मग क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली, आम्हाच तारण्याला सद्गुरु माय आली, आम्हाच तारण्याला सद्गुरु माय आली. ब्रह्मज्ञान देण्यास या जगताला सद्गुरु युगात साकार झाला. देण्यास या जीवाला सुखाची सावली, देण्यास या जगाला सुखाची सावली, आम्हास तारण्याला सद्गुरु माय आली, आम्हास तारण्याला सद्गुरु माय आली. कारण सद्गुरु माऊली हे ब्रह्मज्ञान देण्यासाठी भूतलावरती प्रगट आहे. परंतु आजचा मनुष्य मात्र केवळ हे निरंकारी मिशनचं सत्संग त्याकडे गांभीर्याने बघत नाही. त्याला वाटतंय की बाबा रे, मी करतोय ती भक्तिश्रेष्ठ आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून, वृत्ताच्या माध्यमातून, जपाच्या माध्यमातून, तपाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून, अध्ययाच्या माध्यमातून, की त्याला वाटते की मी भक्ती करतोय ती योग्य आहे. परंतु आज तो डोळसपणे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे भौतिक कर्म आहेत, जी नाशवान आहेत, ती माझ्या कुठेही कामाला येणारा नाहीस. तरीसुद्धा इतकं सुंदर कर्म ते करत असताना त्याच्या लक्षात येत नाही. जर नाशिवंत गोष्टीसाठी जर मी एवढी ताकदीनं माझा प्रपंच नटवतोय, तर ह्या कुडीला, ह्या जीवात्म्याला ते ज्याचा जो ठिकाणा आहे, शेवट प्रवास संपल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुखकर कसा होणार, ह्यासाठी मात्र तो शोध घेत नाहीये. त्याचं कर्म केवळ तो कर्माच्या अडकत चाललेला आहे. आणि जोपर्यंत हे कर्मबंधन सुटण्यासाठी त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. म्हणून देखील सांगितलेलं आहे की सद्गुरु हा एक केवळ आधार या जीवनाचा, सद्गुरु हा एक केवळ आधार या जीवनाचा, तयाच्या कृपेनेच होईल उद्धार या जीवनाचा. सद्गुरु हा एक केवळ आधार या जीवनाचा. देह पाय नश्वर, देहात आत्मा मर, आत्म्या विना व्यर्थ आहे श्रृंगार या जीवनाचा. सद्गुरु हा एक केवळ आधार या जीवनाचा. सद्गुरु सुदीक्षा माता, तारावया एक नाता, आहे समर्थ हा खरा दातार या जीवनाचा. सद्गुरु हा एक केवळ आधार या जीवनाचा. कारण जीवनाचा आधार सद्गुरु आहे. कारण देह हा नश्वर आहे, परंतु परमात्मा शाश्वत आहे, अमर आहे. कारण शरीर सजवण्यामध्ये आज तुम्ही मी रममान झालोय, परंतु वास्तविक पाहता माझा प्रवास जिथून सुरुवात होणार आहे, जिथं माझा मृत्यू पावणार आहे, तिथून पुढचा माझा प्रवास
सुखकर होण्यासाठी मी कोणतंही प्रयोजन करत नाहीये. मी आयुष्यभर कष्ट करतोय, संसारिक कर्म करतोय, बंगला, गाडी, ऐश्वर सर्व काय मिळवतोय, परंतु ज्या गोष्टीसाठी ते तुझ्या बरोबर एक फुटी कवडी सुद्धा येणार नाहीये. परंतु वास्तविक आता जे माझ्या बरोबर येणार आहे, माझ्या शेवटपर्यंत माझ्या जे बरोबर येणार आहे, त्या गोष्टीची सोय करण्यासाठी मी मात्र प्रयत्न करत नाहीये. मी प्रापंचिक गोष्टी एकत्र करण्यामध्ये प्रयत्न करतोय. मला भावाचं सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्नवादी आहे. मी नातेवाईकांचं सुख, सांसारिक सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्नवादी आहे. परंतु ह्या भक्तीच्या माध्यमातून देव, ईश्वर, परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त कसा होईल ह्याच्यासाठी मात्र त्याची तळमळ नाही, त्याचा प्रयत्न नाही. आणि जोपर्यंत तो प्रयत्न करणार नाही, कारण अवतार सिंग महाराज देखील सांगतात की बाबा रे, किडा होऊन अनेक जन्मी नाना दुःखे भोगिली, विंचू मंडूक सर्प होऊन विटंबना कैशी झाली, गाय म्हैस झालास कधी तू, गर्भत झालास कधी, झाला शी बदक कावळा, बगळाही झालास कधी, रडत राहिला घाणीत विसरून आपल्या प्रभूचे नाम, अवतार म्हणे गुरु बेटी घेई आता तरी पाहे निजदाम. की अवतार सिंग महाराज सांगतात की आमचे बाबा किती वेळा विंचू झाला, बदक झाला, बगळा झाला, गाई झाला, म्हैस झाला, इतक्या नरक यातनेमधून तू यातना भोगून आलेला आहेस, मग तरी सुद्धा आज जर तुला जर त्या गोष्टीचं स्मरण होत नाही, त्या गोष्टीची भीती वाटत नाही, तर तुझ्यासारखा दुर्भाग्यवान कोणच नाही. मग आज एकनाथ महाराज देखील सांगतात की अरे किती तू अभागी आहेस, तुझ्या मुखामधून हरिनाम येत नाही, नामस्मरण येत नाही, तुझी आई काही भूतापशी गेली होती का? इतका कठोर शब्दामध्ये एकनाथ महाराजांना तर समाजाला उपदेश केला. मग आज आम्ही ती गोष्ट भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला वाटतंय की बाबा रे, ती भक्ती करून काय उपयोग आहे, हे टाकावं आहे, हे माझ्या कामाला नाहीये, परंतु तेच तुमच्या कामाला येणार आहे. कारण त्या गोष्टीसाठी साधू संतांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलं, अवतार झाला. की साधू संतांनी सांगितले की तुकाराम महाराजांनी की जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, फुकट घ्या. आणि निरंकारी मिशनचे संत महात्मा देखील सांगतात की अरे सद्गुरूच्या माध्यमातून या परमात्म्याला जाणता येतं, आपलंसं करता येतं, तो निर्गुण निराकार आहे, त्या ईश्वराची प्राप्ती करून घ्या. चोवीस दान, साही शास्त्र पुराण, 18ही पुराण, हरिशी गाती, मैथुने घे नवनीता, तैशी घे अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक आत्मा जाण जीव शिव समान, वाया तू दुर्गमी घालीन मन, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिशे. माऊली आमची म्हणते दिशा, आम्ही माऊलींचा जय जयकार करतोय, वारी करतोय, ज्ञानेश्वरीचं वाचन करतोय, पण ज्ञानेश्वर माऊली काय सांगते दिसतोय, पाहता येतोय. आज तुका म्हणे जगविडे ऊस टाकून खाते वाडे. मग वास्तविक पाहता इतकं मोठं जगाला कठोर शब्दामध्ये साधू संतांना सांगण्याचा प्रयास केला तरी देखील समाज जागृत होत नाहीये. मग आज संत गाडगे महाराज असू द्या, बहिणाबाई असू द्या, मीराबाई असू द्या, प्रत्येक साधू संतांना ज्या ज्यावेळेस अवतारित झाले जगाला तोच ब्रह्म उपदेश दिला की बाबा रे, जगामध्ये परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे आणि सद्गुरूच्या माध्यमातून त्याला जाणता येतं. प्रत्येक साधू संतांना तोच उपदेश केलाय. परंतु आम्ही आपल्या मनाच्या माध्यमातून वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे, आजी आजोबांना सांगितल्याप्रमाणे ती भक्ती करतोय, परंतु माझी भक्ती योग्य आहे का, मी कशासाठी बघतोय करते, ह्या गोष्टीचा जोपर्यंत तो पडताळणी करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ते भक्तीचं सुख प्राप्त होणार नाहीये. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी ज्यावेळेस भक्त मंडळी त्या अवताराला शरण जातात त्यावेळेस त्यांचं आत्मकल्याण होतं. परंतु आम्ही आत्मकल्याणासाठी ते पाऊल उचलण्यासाठी तयार नाहीये. मग साधू संतांना दया येते आणि त्या दयेच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आज समयाला ज्यावेळेस अवतार मनुष्याचा देह धारण करून त्या भूतलावरती येतो त्यावेळेस जे जीवात्मे त्याला शरण जातात त्या शरण जाण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याचा अनुभव करून देतात, आत्मदर्शन करून देतात. तोच समयाला अवतार असतो असं श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये
अर्जुनाला सांगितलेलं आहे. मी युगानुयुगे धर्मरक्षणाच्या कारणानं जन्म घेतो, परंतु जे जे भाविक शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतो. तो मात्र माझा समयाचा अवतार असतो. आज तेच कार्य घोर अशा कलियुगामध्ये सुदीक्षा महाराज, सुदीक्षा माताजी प्रत्येक भाविक सज्जनाला जे जे शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतात. सामोरी पाहता दृष्टी पडे, देव माझा चोईकडे, रानावनात पाना फुलात दरवतो आहे मधुगंधयाचा, प्राणी मात्राला चराचराला मिळतो जगाला आनंद याचा, कणा कणातून दर्शन हे घडे, देव माझा चोहीकडे, सद्गुरु वाणीत ज्ञानाच्या कानीत मन एकनाथ लपलेला आहे, तर म्हणतानी ज्ञानवंतानी हृदय संतानी जपलेला आहे, संतांच्या संगतीत आचा पडे, देव हा माझा चोहीकडे, देव हा माझा चोहीकडे. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी, मग नाभीचा पळे मरे धुंडे रानुमळाईशी भ्रांती जाईल केव्हा, गुरुकृपा होईल तेव्हा न गुरुकृपा झाल्यावेळी ब्रह्मसृष्टी दिशे सारी. की समोर असणारा परमात्मा माझ्या अंगसंग, सद्गुरूची दृष्टी, त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्म्याला घोर अशा कलियुगा कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस अर्जुना तुमच्या आमच्यासारखा भ्रमित झाला होता, मायेमध्ये अडकला होता, हे माझे काका आहेत, हे मामा आहेत, ह्यांना मारून माझ्या जीवनामध्ये मला काय प्राप्त होणार. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं की बाबा रे, यांना मी पहिलेच मारलेलं, तरी सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या वाणीवरती अर्जुनाने विश्वास ठेवला नाही. मग आज तोंडाच्या जबड्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून दिल्यानंतर अर्जुनानं सांगितलं की देवा तुला उजवीकडून नमस्कार, तुला डावीकडून नमस्कार, तुला सर्व 10 दिशेला नमस्कार. मग 10 दिशेला नमस्कार केलेला परमात्मा जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. जे जे संत महात्मे शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक भाविक सज्जनांना आयुष्यभर तू किती पाप केलं, कुणाला त्रास दिला, कोणतंही पूर्वीचं कर्म न विचारता केवळ 5 प्रण आणि 3 कर्माच्या माध्यमातून ते केवळ सद्गुरूचा इशारा ब्रह्मसाक्षात्कार देऊन भक्तीचं भवसागर पार करण्यासाठी इतका प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये भक्तीचं सुख प्राप्त व्हावं, माझी भक्ती फलद्रूप व्हावी, माझा शेवट भक्तीचा गोड व्हावा, परमात्म्यानं मला दर्शन द्यावं, मला अनुभूती व्हावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मात्र मार्ग चुकतो आणि मार्ग चुकल्यानंतर केवळ त्या साधू संतांना ठोकऱ्या खावे लागतात. मग आज मार्ग दावून गेले दयानिधी ते संत येणीशी पंथ जाशी तरी नवे गुंपा कोटे काही. साधू संत सांगतात की बाबा रे, जे ज्या अवतारी पुरुष या ज्यावेळेस भूतलावरती आले आणि प्रत्येकानंच सांगितलं की सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरू नाईक आहे, माझं कृपा केली, माझी वस्तू माझं दाखविली डोळा, दिल्ली खोळा नामा म्हणे निकी दाखविली सोय, आणि न विसरावे पाय विसोबा खेचराचे. की सद्गुरूचं पाय विसरू नये, कारण सद्गुरूने निराकार ने अपना रूप छुपाया लेकिन सद्गुरु ने उसे प्रकट कर दिखलाया. सद्गुरू हा निराकार परमात्मा प्रगट करून त्या भाविक सज्जनाला, त्या भक्ताला त्याचं स्वस्वरूप प्राप्त करून देत असतो. मग आज तुम्हाला जर वाटत असेल त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी, आमच्या जीवनामध्ये देखील ते सुख प्राप्त व्हावं, तर प्रत्येकानंच त्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या परमात्म्याला जोपर्यंत आपलासा करत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती होऊ शकत नाही. मग दास सद्गुरू माऊलीकडे ती अरदास करतोय, कारण ज्या माध्यमातून परमात्मा त्या कुडीला सांगतोय की माझ्यामुळे तुझा डोलारा डोलतो
कुडीला से आत्माराम बोलतो, बहु सुकृताने झाला मानवात वास, किती आणि फिरलो मी सोशिला त्रास, आहे मी मनोनी तुझा श्वास चालतो, कुडीला से आत्माराम बोलतो, देह पिंजऱ्यात झोपण आत्मरूपी रागू, तुझी मौज आहे तोवर किती तुला सांगू, किती तुला सांगू, मी जात पिंजरा होई माती मोलतो, कुडीला से आत्माराम बोलतो, कुडीला आत्मा मने बेज सद्गुरूला, एकनाथ कोण तारील अंत समयाला, अंत समयाला, अंत समयाला, भेद अंतरीचा सद्गुरूच खोलतो, कुडीला से आत्माराम बोलतो. कारण कुडीला तो जीवात्मा सांगतोय की बाबा रे, की तुझ्या वास्तविक पाहता ह्या देहरूपी पिंजऱ्यामध्ये कुठपर्यंत मौज आहे, मी आहे तोपर्यंतच मौज आहे. ज्यावेळेस मी निघून जाईल त्यावेळेस तुझा देहरूपी पिंजरा रिकामा पडेल आणि त्यावेळेस तुझी किंमत संपणार आहे. मग आज तो देह जीवात्मा शरीरामधून जाण्याच्या अगोदर त्या जीवात्म्याला कुठं जायचं ह्या गोष्टीची सोय करण्यासाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे दयाळू आहेत, कृपाळू आहेत. त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले तरी सुद्धा ते सत्संगाच्या माध्यमातून मोठ्या आवाजामधून समाजाला देणं देतात की माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला. तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्त व्हायचं असेल तर आमच्या सद्गुरूला शरण या. या सद्गुरूला शरण चुका तुमचं जन्ममरण. कारण जन्ममरण थांबवण्यासाठी मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे. मग आज केवळ सद्गुरू आपण अरदास करूया की ज्या जीवनामध्ये जेही भाविक सज्जन भक्ती करतात, व्रताच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, तीर्थाटनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, सद्गुरू माऊली तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपा करा आणि त्यांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये जो परमात्मा प्राप्त झाला, निर्गुण निराकार ईश्वराची अनुभूती झाली, त्यांच्या जीवनामध्ये अनुभूती होण्यासाठी त्यांना सुबुद्धी द्या. त्यांचे चरण देखील सत्संगामध्ये वळण्यासाठी तुम्ही कृपा करा. कारण तुम्ही कृपेचे करुणाकार आहात, दयाळू आहात. त्या दयेच्या माध्यमातून सद्गुरू आपण ती अरदास करूया की राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार होण्यासाठी सद्गुरू माऊली तुम्ही कृपा करा. माने बोला दन्नंकारजी.